भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतलेली आहे। नक्की या भेटीमध्ये काय घडलं, अण्णा काय सांगणार, काय चर्चा झाली? आजची भेट ही दादांची खरं तर ही सदिच्छा भेट होती। माझी तिसऱ्यांदा निवड झाली त्यामुळं आणि दादाचे माझे संबंध घरचे असल्यामुळे कारणाने आज काही तसं कारण नव्हतं, पण एक सदिच्छा भेट म्हणून त्यांनी लोक या ठिकाणी आले। परंतु आपण देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, अनेक कार्यकर्त्यांची देखील तशी इच्छा आहे, तशी काय शिफारस? दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्ते सर्वांनी मिळून 2 दिवसापूर्वी आदरणीय दादांना मला मंत्रिपद मिळावे म्हणून शिफारस केली। खरं बघितलं तर आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी गेली 3री टर्म आमदार म्हणून या ठिकाणी जनतेने मला निवडून दिलेले, त्यामुळं माझ्यासहित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसहित त्यांची ही मागणी राहील की यंदा पिंपरी विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळावे। परंतु तुमच्यासह इतर 2 जे आमदार आहेत ते देखील इच्छुक आहेत, तुम्ही तिघांपैकी कुणालाही जर मंत्रिपद मिळालं चालेल? तुम्ही जर बघितलं तर गेली 42 वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही व्यक्तीला मंत्रिपद भेटलेलं नाही। भोसरी, चिंचवड आणि पिंपरी तिन्ही मतदारसंघ बघितलं तर तसं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारे कार्यकर्ते आज ह्या ठिकाणी नेतृत्व म्हणून काम करत आहेत। माझी तर मनापासून अशी इच्छा आहे की पिंपरी चिंचवड शहरातील कुठल्याही म्हणजे चिंचवड असेल, भोसरी असेल, पिंपरी असेल, आम्हाला प्रतिनिधित्व करायला दिलं तर त्याचा मला आनंद असेल आणि आम्ही या शहरासाठी या सर्वांनी जे काही केलेलं आहे त्या केलेल्याचं फळ ह्या सर्व कार्यकर्त्यांना भेटेल असं मला वाटतं। तर नक्कीच कोणत्याही रूपाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंत्रिपद यावं अशी अण्णा बनसोडे यांची अपेक्षा आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड।